नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती, एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. थोडक्यात सांगायचं तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोजच चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज दिनांक 8 ऑगस्ट. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अमेरिकेत पार पडलेली सेंट लुईस रॅपिड अँड बिल्ड्स 2026 ही बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या भारतीय युवा ग्रँडमास्टरने जिंकली? आणि उत्तर आहे आर प्रज्ञानंद. दुसरा प्रश्न, भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 जिंकून आपल्या कारकिर्दीतील कोणते पहिलेच पदक पटकावले आहे? आणि उत्तर आहे ग्रँड चेस टूर, ऑप्शन सी. महत्वाचे मुद्दे बघा. सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 भारतीय युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने अमेरिकेत पार पडलेल्या सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ 2026 या प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आणि ऐतिहासिक कामगिरी काय आहे? तर ग्रँड चेस टूर विजेते नावावर केले आहे. तिसरा प्रश्न, चीनमधील मोकी येथे होणाऱ्या AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली आहे? आणि उत्तर आहे ऑप्शन बी, खैदेम सिलेइमा चानो. चौथा प्रश्न, AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाची कर्णधार ठरलेली खैदेम सिलेइमा चानो ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही आहे हॉकीशी संबंधित, ऑप्शन सी. पाचवा प्रश्न, AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 या स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशातील मोकी येथे करण्यात येणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, चीन. महत्वाचे मुद्दे, भारतीय संघाची कर्णधार मिडफिल्डर खैदेम सिलेइमा चानो ही AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचे नेतृत्व कर्णधारपद करणार आहे. स्पर्धेचे ठिकाण आहे AHF महिला ज्युनियर आशिया कप 2026. ही स्पर्धा चीनमधील मोकी येथे आयोजित केली जात आहे. सहावा प्रश्न, प्रसिद्ध कादंबरी डोहचे लेखक आणि ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, औदुंबर, जिल्हा सांगली. सातवा प्रश्न, खालीलपैकी कोणता ललित लेखसंग्रह कादंबरी श्रीनिवास विनायक कुलकर्णी श्रीवी यांची आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, कोरडी भिक्षा. आठवा प्रश्न, कराड येथे पार पडलेल्या 76व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते? तर हे होते श्रीनिवास विनायक कुलकर्णी, ऑप्शन सी. नववा प्रश्न, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. तर महत्वाचे मुद्दे बघा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी ज्येष्ठ मराठी साहित्यिक व डोह या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक यांचे कराड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे झाला होता. तर डोह 1965 साली, सोन्याचा पिंपळ 1975, पाण्याचे पंख 1987 आणि कोरडी भिक्षा 2000 हे त्यांचे गाजलेले ग्रंथ आहेत. सन्मान व पुरस्कार, कराड येथील 76व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. तसेच त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 10वा प्रश्न, एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, टेओल्टे ग्रेबेमारियम. 11वा प्रश्न, एअर इंडियाचे नवनिर्वाचित CEO आणि MD टेओल्टे ग्रेबेमारियम हे यापूर्वी कोणत्या प्रसिद्ध एअरलाइन्सचे प्रमुख राहिलेले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, इथिओपियन एअरलाइन्स. 12वा प्रश्न, टेओल्टे ग्रेबेमारियम
यांनी एअर इंडियाच्या CEO आणि MD पदी कोणाची जागा घेतली? म्हणजे मावळते कोण आहेत? कॅम्पबेल विल्सन. महत्त्वाचे मुद्दे बघा. एअर इंडियाचे नवे नेतृत्व CEO आणि MD म्हणून इथिओपियन एअरलाइन्सचे माजी प्रमुख टेओल्डे ग्रेबेमरियम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांनी कॅब्लेम विल्सन यांची जागा घेतली आहे. आता त्यांची विशेष कामगिरी आहे. इथिओपियन एअरलाइन्सचे प्रमुख म्हणून काम करताना त्या कंपनीला आफ्रिकेतील सर्वात मोठी व प्रख्यात एअरलाइन्स बनवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. 13वा प्रश्न. नीती आयोगाने जाहीर केलेल्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांकात केरळला मागे टाकून कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तर नीती आयोगाचा शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक पंजाबने केरळला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. 2020 मध्ये 27व्या स्थानावर असलेल्या पंजाबने 2026 मध्ये थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. 14वा प्रश्न. पंजाब राज्याने शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 मध्ये मोठी झेप घेत 2020 मधील 27व्या स्थानावरून कितवे स्थान प्राप्त केले आहे? तर पहिले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पहिले स्पेसवॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे मल्याळी अंतराळवीर कोण ठरले आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉ. अनिल मेनन. डॉ. अनिल मेनन यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण केलेल्या US स्पेसवॉक 96 या मोहिमेचा एकूण कालावधी किती होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 6 तास 27 मिनिटे. डॉ. अनिल मेनन यांचे स्पेसवॉक. भारतीय वंशाचे अंतराळवीर डॉ. अनिल मेनन यांनी 7 ऑगस्ट 2026 रोजी US स्पेसवॉक 96 अंतर्गत जेसिका मीर यांच्यासोबत 6 तास 27 मिनिटांचे यशस्वी स्पेसवॉक पूर्ण केले. ISSच्या 3B पॉवर चॅनेलवर नवीन आयरोसा सोलर पॅनल बसवण्यासाठी ही पूर्वतयारी करण्यात आली. 17वा प्रश्न. पाणी आणि जैविक नमुन्यांमधील विषारी पदार्थ आणि जड धातूंचा जलद शोध घेण्यासाठी EI हे पोर्टेबल उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे IIT गुवाहाटी. 18वा प्रश्न. IIT गुवाहाटीने विकसित केलेले EI हे उपकरण कोणत्या शास्त्रीय तत्वावर आधारित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी बियर लॅम्बर्ट नियम, बियर लॅम्बर्ट लॉ. 19वा प्रश्न. भारतीय वायुसेनेतील इंडियन एअर फोर्स मधील पहिल्या महिला फायर कॉम्बॅट लीडर बनण्याचा बहुमान खालीलपैकी कोणी मिळवला आहे? आणि उत्तर आहे भावना कांत, ऑप्शन बी. खूप महत्वाचा मुद्दा आहे. 20वा प्रश्न. भावना कांत यांनी फायटर कॉम्बॅट लीडर हा कोर्स कोणत्या ठिकाणी असलेल्या संस्थेतून यशस्वीरित्या पूर्ण केला? तर यांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश मधून हा कोर्स पूर्ण केलेला आहे. महत्वाची माहिती. EI उपकरण IIT गुवाहाटीने पाणी व जैविक नमुन्यांमधील आर्सेनिक, शिसे आणि क्रोमियम सारखे विषारी घटक शोधण्यासाठी बियर लॅम्बर्ट नियमावर आधारित सुमारे 3500 किमतीचे पोर्टेबल उपकरण विकसित केले आहे. तर भावना कांत यांची ऐतिहासिक कामगिरी. त्यांनी ग्वाल्हेर येथील TACD मधून 20 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर त्या बनलेल्या आहेत. यापूर्वी त्या MiG-21 बायसनचे स्वतंत्र उड्डाण करणाऱ्या आणि प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या होत्या. त्याच्यामुळे हे नाव खूप महत्वाचं आहे, भावना कांत. तर हे होते 8 ऑगस्टच्या संदर्भातले महत्त्वाचे 20 प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.